लेखिका सारिका ढेरेके, पार्श्वसंगीत आणि दिग्दर्शक योगेश कदम, नेपथ्य पार्थ पतंगे, प्रकाश योजना श्याम चव्हाण, सहर्ष आणि सविने सादर करत आहोत पेंडुलम. तुला किती वेळा सांगितलंय भांडायचं नाही. भांडण्याचे संस्कार नाहीत आपल्या घराण्याचे. लग्न झाल्यावर सासू म्हणेल हे शिकवलं का तुझ्या आईने? आई, पण आपल्यावर अन्याय होत असेल तरी गप्प बसायचं का गं? हो, न्याय करणारा तो वरचा, तो बघून घेईल. त्या पंढरपूरच्या विठ्ठलाचे वडील कोण हो? आत्ता नेमकं आठवत नाहीये, वाचून सांगतो. आपल्याला रोज जेवायला का लागतं? अगं गाडीला जसं पेट्रोल लागतं तसं आपल्याला जेवायला लागतं. गाडी पण पेट्रोल जेवते? मग गाडी करते का आपल्यासारखी शी? जा, खेळायला पळ. काहीही प्रश्न पडतात हिला. असू दे ग, लहान आहे अजून. प्रश्न पडणं हे जिवंत माणसाचं लक्षण आहे. आणि तिला जेवढे जास्त प्रश्न पडतील ना, माणूस म्हणून ती तेवढीच चांगली घडेल. मुलीच्या जातीला कशाला पडायला हवे तेवढे प्रश्न? आत्ता मोठी होईल, लेकीची जात बरोबर वाढते. जरा म्हटलं ना, पेपर द्यायचं इकडे. कामं म्हणून करायला नको घरातली, मला शिकवतो. लेकीची जात झाले मी मोठी, पण प्रश्न पडतात बरं मला अजूनही. उत्तर सापडत नाही आणि मग त्रास होतो. एक ना असाच गंभीर प्रश्न पडलाय मला, ज्याचं उत्तरच सापडत नाहीये. तो प्रश्न तुम्हालाही पडावा म्हणून हा सगळा खटाटोप. आपण का जगतोय? कुणाला माहिती आपण का जगतोय? नाही, मनातल्या मनात उत्तर दिलं तरी चालेल. नाही, थांबा. बाबा, कोण आहे रे? बाबा, आपण का जगतोय? अगं मोठ्या विचारवंतांना पडतात असे प्रश्न. तू नको करू हे विचार. नाही, मी नाही करत विचार. पण तुम्ही तर केला असेलच ना. सांगा ना, का जगतो आपण? हे बघ, मी तरी पैसे कमावून ते तुझ्या आईला आणून देण्यासाठी जगतो. वा, छान. आज डब्यामध्ये कडधान्य आणि डाळी नाही, पैशाच्या नोटाच करून ठेवल्यात ना मी. आणि आईला आणून देण्यासाठी जगतो. आई, बाबाला नाही सांगता आलं. तू तरी सांग ना, आपण का जगतो? तुझ्या बाबाला हातातला मोबाईल स्क्रोल करण्याशिवाय आणि या ग्रुपवरचा मेसेज त्या ग्रुपवर फॉरवर्ड करण्याशिवाय येतं काय दिसतं? माझं लवकर लग्न झालं नसतं तर शिकून मोठी ऑफिसर होणार होते मी. अगं 10वीला त्या काळचे 60% होते मला. आणि या माणसाशी लग्न झालं, सगळंच संपलं. अच्छा, मग सांग ना,
आपण का जगतो? हा आपण सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न आहे ना. आयुष्याचं असंच असतं बेटा. सगळी संकटही सिलेबसच्या बाहेरचीच असतात. अहो थांबा तुम्ही. तुमचा अभ्यास कमी पडतो. गीता, पुराण, बायबल या सगळ्यांमध्ये या प्रश्नांची उत्तरच तर आहेत. सांग ना मग का जगतो आपण? अगं लहानाचं मोठं व्हायचं, लग्न करायचं, मग मुलं होतात, त्यांची लग्न होतात, त्यांना मुलं होतात, मग त्यांना सांभाळायचं. अगं पण हे सगळं का करायचंय? जीवनाला अर्थ यावा म्हणून. हे सगळं केल्यावर जीवनाला अर्थ येतो? हो. मला नाही वाटत. तू ना फार बोलायला लागलेस ना. जा आवरून घे. अहो हा? चला आज किचन मध्ये आहेत का प्रश्नांची उत्तरं? डबा काढून द्या तो. सारखी मेली प्रश्न उत्तरं घरात नाही, परीक्षा हॉलमध्ये असल्यासारखं वाटतंय. केस पांढरे झाले पण दोघांनाही माझ्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. दादाला विचारू का? पण नको. तो कधी नीट बोलणार आहे? तो म्हणेल पोरी फिरवायला जगतो आपण. 18 वर्षाची घोडी झाले, आईला मदत करायची सोडून पुस्तकं वाचत बसलीये. मी आता लेखिका व्हायचं ठरवलं. लेखिका होऊन खूप खूप भारी भारी लिहायचंय मला. माझं स्वप्न आहे. म्हणजे आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जगतो का आपण? पण ते स्वप्न पूर्ण करून काय मिळतं आपल्याला? आनंद. राजेश खन्ना, खामोश. आनंद पाहिजे मग दुःख का नको? आणि काय करायचं आनंद मिळवून? आणि सारखं काहीतरी मिळवायचंच का असतं जगण्यासाठी? मुळात जगायचंच का असतं? मरायचं का नाही? तुम्हाला माहितीये का जगतोय आपण? तू जगतोय म्हणून आम्ही जगतो. काय बोल? आता आम्हाला काय माहिती तू का जगतोय ते? हल्ली ना मी अशीच झाली ह्या रीटासाठी. पण खरं तर मी आहे या दोघींसारखी. आपल्याला जाम आवडतं कुणाच्याही प्रश्नाला सरळ उत्तर न देता बाहेर शिरायचं. समोरच्याला कैचीत पकडायला. हो आणि समोरच्याला हिला कैचीत पकडलं की मग हिची तंतरते. हे माझं सोज्वळ रूप. आई बाबा आणि नातेवाईकांच्या पुढे दाखवायचं. सुंदर, शालीन, सुसंस्कृत वगैरे ही फक्त घरातच असते माझ्यासोबत. किंवा फार फार तर एखाद्या लग्न समारंभात बारशात. हिला बाहेर देऊन उपयोग नाही हा. का हो? सरळ झाडं लवकर कापली जातात हो. बाकी काही नाही. हे सरळ झाडं मला अजिबात आवडत नाही. जिभेवर आणि मेंदूवर खूप प्रभाव ठेवायला लागतो हिच्यावर. एक पण शिवी देता येत नाही. एखादी दिली तर चालू शकतं. इतकं काही होत नाही त्याने. माझ्यासोबत राहून शिकली तर. अगं उलट हल्ली ट्रेंड आहे शिव्या द्यायचा. माझं चोप भेटी पाहिजे. शिवी दिली की कसं फुल वाटतं. तू देऊ का गरज? कोण मी? हा? इकडे बघ, इकडे. ये ना तू किती घाबरतेस? मोठीचा. हा, ती आता शिटका मग. हा? बोल. नाही नको. आई बाबांनी ऐकलं तर आधी फक्त म्हणायचे पोरगी आता बाहेर गेली. आता म्हणते रेंजच्याच बाहेर गेली. अहो ऐकलत का? बोला. लेक लग्नाला आली आता तुमची. माझी एकट्याची? आपल्या दोघांची. हो ना. स्थळ बघायला सुरुवात करायला पाहिजे आता. हो ना. लिव्ह इन मध्ये राहा. नाही हा अजिबात नाही. लोक काय म्हणतील? लग्न
कर. अरेंज मॅरेज करून बाबांचा मान राख, त्यांची मान खाली जाईल असं वागू नकोस. पण मी लव्ह मॅरेज करायचं ठरवलंय. बाई, आता बाबांना कसं सांगणार आहेस? आपल्याच जातीचा आहे आणि कमवतोही चांगला, कसलंच व्यसन नाही. गुड, म्हणजे लव्ह कम अरेंज होणार तर. हल्ली ट्रेंड त्याचा तसा. मला मुलाची आई कशी आहे? वन पीस घालून दे. मला नाही माहित जगायचं कशासाठी हे सुद्धा तुला माहित नाही. सांभाळायला हवा का तुला? लग्न म्हणजे काही छोटी गोष्ट नाही. तो रविवारी घरी येणार आहे. ग कोणीतरी येणार येणार ग, ग कोणीतरी येणार येणार ग. ते डोहाळे जेवणाचं गाणं आहे. माझं अजून लग्न व्हायचंय. ये तुम्हारी सासू माझी, घर में चलता इनका राज, इनका खास है एक अंदाज. घर में चलता इनका राज, इनका खास है एक अंदाज. छान आहे मुलगी. पुढच्याच महिन्यातला मुहूर्त काढा. मंगळ जीवन कार्यालयात करून टाकू लग्न. आमची 1000 माणसं जेवण आणि हॉलचा खर्च तुमचा. आणि हो, तुम्हाला मुलीच्या तुमच्या जावेच्या घर काय घालायचं ते घाला. आम्ही काय हुंडाईला माणसं नाही हो. हो ना बाळा, आजवर तुझ्यासाठी जे जे करता आलं ते केलं. आजपर्यंत माझ्या सावलीत वाढलीस, पण आता मात्र प्रत्येक वेळी तुलाच तुझा आधार व्हावं लागेल. एका मातीतून झाड उपटून दुसऱ्या मातीत लावलं तर त्या मातीत रुजायला त्याला वेळ लागतो. नाही रुजलं तर ते मान टाकतं. बहरण्यासाठी महत्वाची असते ती संकटाशी लढण्याची जिद्द. तुझ्यातली जिद्द कायम ठेव. जावई बापू, माझ्या लेकीला जीव लाव. सासूबाई, माझ्या चुका पदरात घ्या. आजपासून आमचं हे आजपासून आमचं हे तुळशीचं रोपटं तुमचं झालं. जपा त्याला. काय झालं? हे बघ, मला काही हे पटलेलं नाहीये. तुझ्या आईनं आम्ही काही हुंडा घेणारी माणसं नाही हो असं म्हणत सगळंच मागितलंय माझ्या बाबांकडे. हे बघ, मुलीकडच्यांना एवढं करावंच लागतं. आम्ही सुद्धा आमच्या बहिणींच्या लग्नात हे सगळं केलं, तेही आनंदाने. अगं, बापाच्या प्रॉपर्टीत मुलीचा वाटा सुद्धा असतो. बरं, ते सगळं जाऊ दे. लग्नाच्या शालूचा रंग निळा घे. निळा रंग कोण घेतं? अगं, निळा म्हणजे पूर्ण निळा नाही, पर्पल शेडवाला ब्ल्यू. मी कोणता घेऊ?
निळ्याशार आस म्हणतात निळशार पाणी. तूच माझी राणी, तूच माझी राणी. वा, छान आहे. अजून बोल ना. ए, तू ना मला माझ्या आईसारखीच वाटतेस. ह्या मुलीला मुलगा मदर फिगर हवा असतो हे ऐकलंय. मुलाला मुलगी मदर फिगर हे तर पहिल्यांदाच ऐकतेय. परत कधी आणि कुठे भेटायचं? तुम्ही सर्व आता इथून पुढे मीच ठरवणार आहे सगळं. काय म्हणाला? काही नाही, ठरवतो. भेटू लवकरच. बाय. झालं यांचं. खरंच? मला तर वाटलं होतं काय काय होईल. अगं, थोडा धीर धर. सुहागरात में कुछ तो जरूर देखने को मिलेगा. किती चांगला आहे तो. सुरुवातीला सगळे चांगलेच असतात. निळं शॉल असं म्हणतात, निळं शॉल पाणी. तूच माझी राणी, तूच माझी राणी. नंतर रंग दाखवतात. नंतर म्हणजे कधी? अक्षता पडल्यानंतर पहिल्या रात्री. आपल्याकडे नसते हा पहिली रात्र वगैरे. ते तिकडं त्यांच्याकडे. आपल्याकडे आधी सत्यनारायण, मग खंडोबा, मग बाकीचं सगळं. मी काय म्हणते, लग्न, सत्यनारायण आणि खंडोबा स्किप करूया का आपण? डायरेक्ट सुहागरात. असं कसं? लोक काय म्हणतील? लोक म्हणतील बरंच झालं. अरे एका सिरियल मध्ये एक लग्न 15 दिवस चालतं. त्या राधिका अनंताचं लग्न 6 महिने चाललं होतं. लोक कंटाळलेत लग्नांना. लक्षात येत आहे ना, लोक कंटाळलेत लग्नांना. तरी आपल्या गीताबाईंना लग्न करायचं. अरे लोक कंटाळलेत लग्नांना, पण नाईलाज म्हणून राहतात एकत्र. आपल्याला आधी लग्न दाखवायचं मॅडम, डिवोर्सचं नंतर बघू. नाईलाज म्हणून राहतात एकत्र. मला कोणी विचारणार आहे का मला काय हवंय? सांग ना तू. तुझा इश्श, इश्श, शी. तुझा पलंग
अजून कळत नाही नवऱ्याला काय हवं आणि काय नको ते. अरे पण मी फक्त हळू एवढंच म्हटलं ना. हे बघ, मला मध्ये मध्ये बोललेलं आवडत नाही. तुमचं काय तर हळुवारपणा. तुम्हाला समजून घ्या. अरे ज्याने ही सृष्टी बनवली त्याने हे सृष्टीचं चक्र नीट चालू राहावं म्हणून ठेवलाय ना हा टेस्टेस्टेरॉनचा धबधबा ज्वालामुखी आमच्यात. मग आम्हाला कोण समजून घेणार? बरोबर आहे तुझं. पण मला त्रास होतो आणि मग मी बोलून दाखवते. आता मला त्रास झाला तर तुला सांगू पण नको का मी? हे बघ, तुझा त्रास शारीरिक नसून मानसिक आहे. काही काय बोलतो? शारीरिक त्रास मानसिक कसा असेल? उद्या मी नुसतं बोट जरी लावलं तरी ओरडत सुटशील. तसं नाहीये. मला आवडतो हळूवारपणा. आणि तू असा धांदरटासारखा धसमुसळ्यासारखा वागत असतोस. हळुवारपणा म्हणजे ते जोधा अकबर मूवीतल्या गाण्यात नाही का दाखवलंय तसं. किंग्सनी वाट लावली आहे सगळी. मूवी आणि रिअल लाईफ यात काही फरक आहे की नाही? आम्ही बायका मुळातच नाजूक असतोय. हे बोल ना. तू मला नको शिकवूस आम्ही बायका. इतर मुली तुझ्यासारख्या नसतात. तुला काय माहित इतर बायकांबद्दल? अबे मूर्ख. अबे मूर्खा. आई नाहीये. पॉर्न बघतो मी, त्यावरून सांगतो. कॉन आणि रिअल लाईफ यात फरक नसतो का? हे बघ, बाकीचं बोलण्यात काहीच पॉईंट नाहीये. मला आवडतं तुझ्यावर हवी व्हायला. मी कॉम्प्रोमाइज करणार नाही हं. विषय संपला. अरे, आपल्याला जे गोड वाटतं ते इतरांना वल्गर वाटतं. ही परंपरा आहे आपल्याकडची. बास करा आता. खरंच मी त्याची बाजू समजून घ्यायला हवी. काही बाजू नाहीये त्याची. आणि तो दाखवतो का कधी त्याची बाजू नीट करून? सतत नुसता आरडा ओरडा. पुरुषांना त्यांच्या भावना नीटपणे व्यक्तच करता येत नाही. त्यामुळे बायकांना खूप प्रॉब्लेम होतात. रीता मॅडम, आपला फेमिनिझम जरा कंट्रोलमध्ये ठेवा. ठीक आहे, मग तू बोल शशांक. हा. अहो. अहो. माझ्यात प्रॉब्लेम शोधण्यापेक्षा कधीतरी उत्तर व्हायचा पण प्रयत्न कर. कुठलीच गोष्ट धड जमत नाहीये तुला. बोलण्यासारखं काहीही उरलं नाहीये. विषय संपला. विषय मी सुद्धा संपवू शकते. आता एकच वर्गात डिवोर्स. काहीही बोलते. माझ्याकडे एक मार्ग आहे. काय? ऍडजस्टमेंट. डिवोर्स. ऍडजस्टमेंट. स्वतःला फक्त गोड मीठ बनवतेस तू, पण तू टोकाची निगेटिव्ह कुठे वाटतेस? अगं लगेच कुणी डिवोर्स घेतं का? मॅरेज काउन्सिलिंग करून घे गं. लग्नाच्या व्यवहारात फक्त सेक्स महत्वाचा असतो. मग सेक्स काउन्सिलिंग करून घे. सगळं पॉझिटिव्ह होईल. पॉझिटिव्हिटीचे पुतळे. डोंट टेल मी. अरे ऍडजस्टमेंट करत मरत मरत जगायचं आणि खोट्या स्माईली फेसबुकवर नवऱ्यासोबतच्या हॅपी अॅनिव्हर्सरी पोस्ट शेअर करायच्या म्हणजे पॉझिटिव्हिटी. आयुष्यात सगळं मनासारखं नाही होत. ऍडजस्टमेंट करावीच लागते. मान्य आहे, सगळं नाही मिळत. पण सगळ्या बाबतीत गीतानंच का करायची ऍडजस्टमेंट? तो सांगून गेला ना विषय संपला. तसं ही काय म्हणू शकत? तू ऍडजस्ट कर थोडं, मी करते. मी बोलले नसेल असं वाटतं का तुला? मग काय म्हणाला? सांग. बॅग उतरायची आणि माहेरी निघायचं. माहेरी? कोण घेईल मला? काय आहे या घरात ते घेऊन मी घराबाहेर पडू? काय झालं हिला? अगं ती सेंटी झाली. अगं एवढं काय सेंटी होतेस? लाईफला एवढं सिरियसली घेशील तर सिरियस होऊन हॉस्पिटलच्या बेडवर जाशील. अरे मजा करायला का? उठ 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 रडते काय? उठ
गोष्टीची निर्मिती असू दे नाहीतर विनाश. तुमच्या लेखी सगळ्याचा विषय तर मीच आहे. मला विषय संपवून कसं चालेल? गीता, अगं ये गीता, चहा. चहा बनवून ठेवलाय. घ्यायला एवढं अवघड आहे. पण नाही घेणार. मला माझा वेळ क्रिएटिव्ह गोष्टींसाठी वापरायचा असतो. आणि तो असा वाया जातो. वरून काही बोलायची सोय सुद्धा नाही. चहा. ए डार्लिंग. घरातल्या बाईने कसं तत्पर असायला हवं. हिला साधा स्वतःचा चहा घेता येत नाही ही मला शिकवणार. तत्पर असायला हवं. अगो, आज माझा भाऊ आणि बहिणी येणार आहे. चांगलं रोडवर कर त्यांच्यासाठी. साधं म्हणजे अख्खा दिवस पाण्यात 4 वेळी सुद्धा खडू होणार नाही तर. अगो माझा पाय ना खूप दुखतोय. मी जरा पडते हा. आई, गीता, अगं ये गीता, जरा बाम देतेस का गं? जरा कशाला? तेवढंच घे. आले आई. तुला वाटत असेल काय केली सासूची कटकट आहे मी? नाही आई, तसं काही नाहीये. अगं नाही काय, मलाही वाटायची माझ्या सासूची कटकट. खूप काम करून घ्यायची माझ्याकडून आणि स्वतः आजारपणाच्या नावाखाली झोपा काढायची. तुमच्या मदतीला तरी फ्रीज आहे, मिक्सर आहे. आमच्या वेळेस काही नव्हतं बघ. मी तेव्हाच ठरवलं मी माझ्या सुनेला मदत करणार. तर म्हटलं एवढी यंत्रे आहेत तुमच्या हाताशी, माझ्या मुलीची कशाला लुडबुड? अगं का? नाही, तसं नाही आहे. आता बायकांना घर सांभाळून करिअरही करावं लागतं. जमाना बदललाय ना. हो, ते बिदल काय ते तुमच्यासाठी. जनरेशन गॅप काय? जनरेशनच्या मध्ये अख्खी जरी झाली ना तरी चालेल. मी मला हवं ते पण तेवढंच कर. कारण मी सासू आहे. काय? ही घ्यायची बाजू. दुसऱ्याला गुलाम करण्याची एक संधी सोडत नाही ही संधी सांगतो. जात, पैसा, सत्ता, नातं सगळं वापरायचं आणि दुसऱ्याला गुलाम करायचं. हक्काचा गुलाम कोणाला नकोय? गुलामी करायची नोकरी म्हणून तर नोकरी नाही ना करते. घरात मग काम करतीये. हॅलो. काय लेखिका मॅडम, झालं का लिहून? हो रे, लिहिते मी. पण स्क्रिप्टमध्ये तू सांगितलेल्या काही गोष्टी पटत नाहीयेत मला. माझं पटत नाहीये तुला. मुळात ना तुम्हा बायकांचा अनुभव कमी पडतो. किचन आणि घराबाहेरचं तुम्हाला काही माहित नसतं आणि वाचन ते तर त्याहून नसतं. तुला काय माहित माझ्या अनुभवांबद्दल आणि वाचनाबद्दल? तुला वाईट वाटेल पण ऐक, बायकांच्या मॅगझिन मध्ये लिहितात ना तशा असतात तुझ्या स्टोरीज. सासू, सून, नवरा आणि त्यांची भांडणं सोडून वेगळा विषय कधी ट्राय केलायस? या गोष्टीत पण तू तेच लिहिलायस. अगं चावून चोखा झाला या विषयाचा. ग्रोअप वेगळं ट्राय कर काहीतरी. ए साल्या, ग्रोथ काय ग्रोथ? तू नुसताच ग्रोथ झालाय. डीप जात येतं का तुला जे मला येतं? डीप जा आणि त्या विचारांमध्ये श्वास करून मरतो. ए, माझं मी बघून घेईन, तुझं तू बघ. चल. हे बघ, तू विचार करू नकोस. तू चांगले लिहितेस. हे बघ, कोणाच्या कौतुकाची गरज नाहीये तुला. स्वतःवर विश्वास ठेव, नाहीतर हरशील. मी काही हरत नसते. का? मी ती पुस्तकं वाचते ना. मोटिवेशनल. हाऊ कॅन यू बी? यशस्वी कसे व्हावे? मला अशक्य असं काही वाटतच नाही. मी काहीही करू शकते. ह्या पुस्तकामध्ये नाहीये का आपण का जगतोय ह्या प्रश्नाचं उत्तर? आता हसायला काय झालं? हसू नको तर काय करू ग? किती प्रश्न पडतात तुला आणि उत्तरं सापडतच नाही. वाटलं होतं आयुष्य जगताना तरी मला माझ्या प्रश्नांची उत्तरं सापडतील. पण उलट अजून प्रश्न पडले आणि गुरफटून गेले नाही या सगळ्यात. डोंट वरी, हे प्रश्नच तुला लिहायला इन्स्पायर करतील. नवीन लिह काहीतरी. मी फिअर आणते म्हणजे मस्त
पेक्षा थोडं जगावं, पण मनाला हवं तसं जगावं. समजलं? बाबू वो शायर, जिंदगी बड़ी होनी चाहिए, लंबी नहीं. ही बाया तुझा डिवोर्स काढूनच सोडणार. काही फरक पडत नाही. हल्ली फॅशन आहे डिवोर्सची. फरहान अख्तर, ऋतिक रोशन, आमिर खान, सैफ अली खान, अरबाज खान, सोहेल खान, संजय दत्त, मनीषा कोइराला, ए आर रहमान, नवाजुद्दीन सिद्दीकी, हार्दिक पांड्या, शिखर धवन जो उठतो तो डिवोर्स घेतोय. तुला काय माहित? आणि मी बघितलंय टीव्हीवर. तुम्ही दोघी बसा भांडण. मी टीव्ही लावते. भूतकाळ काळ बदलून जाऊ आहे शेवटी म्हटलं मी मस्त माझा भूतकाळ मी माझ्या भविष्याची वाट केली. या संपत्ती ज्यावर डोळा ना तुमचा पैशासाठी आपल्या नवऱ्याला चक्क दुसऱ्या पैसे लग्न करून दिला तू. काय सासूसुनांचं बघत असतेस? इट इज वेस्टेज ऑफ टाइम. ह्या सिरियल बघून असंच काहीतरी लिहिशील. तुला चांगलं लिहायचंय. सिरियल बंद कर आणि वेब सिरीज बघ OTT वर. चांगल्या आणि वेब सिरीज. शी, किती घाण घाण दाखवतात त्या. गीता, छोट्या काकीच्या मुलीच्या मुलाचं बारस आहे. तिकडे जायचंय आपल्याला. गीता, बस. दादरला नाट्य महोत्सव भरलाय, तिकडे जा. नाटकांसाठी आता नाती विसरायची का? जीन्स घाल आणि महोत्सवाला जा. हवं तर ड्रेस घालून जा, पण तिकडेच जा. मी सांगते, ती साडीच नेसणार. फॅमिली फंक्शनला साडी शोभते. ड्रेस घातलास तरी चालेल. पूर्वी फार बरं होतं नाही. एक पातळ दोरीवर असायचं आणि एक अंगावर. आता 1760 कपडे, डिझायनर साडी, काठपदर साडी, पंजाबी ड्रेस, जीन्स मिरी या सगळ्यावर वेगवेगळे दागदागिने, चपला, पर्स. स्वतःच्या वजनापासून ते क्रेडिट कार्डच्या बिलापर्यंत त्याला सगळं फक्त मेंटेन करत राहा. आय कांट हँडल इट एनिमोर. वैताग येतो कधी कधी या सगळ्याचा. असं वाटतं हिमालयात जावं म्हणजे शांती मिळेल. आता कसं कळलं कुठे चालली तू? बोलली ना हिमालयात गेली. फ्लाईटची तिकीट काढली? नाही, ट्रेनने गेली असणार. ट्रेनची तिकीट काढली? काढली असेल. विदाऊट तिकीट काढली जाणार. अगं पण असतं काय ना तिला? हिमालयात शांती कशी मिळेल? तिथे खूप बर्फ आहे. मिळेल. बर्फ तुझ्या दारूच्या ग्लासात घाल आणि दारू पी. म्हणजे तुला पण मिळेल शांती. दारू प्यायली? अगं बाई! टाटा आला तर मुलगी, छापा आला तर मुलगा. इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम. इंग्लिश डन. जगासोबत चाललं पाहिजे. मी डिवोर्सचा विचार करते. गुड. एकटीने सांभाळू शकतेस तू मुलाला. हे डिवोर्स. संसार. डिवोर्स. तुझ्याकडे वकील आहे डिवोर्ससाठी? हो आहे. कोण आहे? गुणरत्न सदावर्ते. नुसती केस घालतात? हा हा हा. डोंके की चोट पे ते सगळ्याच केसेस लढतात. तुला काय माहित? अरे मी बघितलंय टीव्हीवर. तुला किती प्रश्न विचारते सांग. हिच्यापेक्षा आपण जास्त तर कमी. हो ना. भांडून भांडून. अगं तुम्ही दोघी माझ्या डोक्यात असतात. म्हणजे मी किती दमत असेल याचा विचार करा. माझी किती दमछाक होत असेल तुमच्या दोघींची भांडणं सोडवता सोडवता. ती काही दमछाक वगैरे काही होत नसते. तुला काय माहिती? हे बघ. मी काही केलं नाहीये. पण तू आम्हाला का मारतेस? सगळं मुश्किल करून टाकलंय तुम्ही दोघींनी. माझं स्वतःचं असं काही आहे की नाही? समोरचा माणूस आणि प्रसंग बदलला की मी बदलायचं. हा पेंडुलम सतत फिरतोय माझ्या डोक्यात. आणि का तर ह्या समाजात मी फिट बसावं म्हणून. या सगळ्यात माझी किती ओढाताण होत असेल याची कल्पना आहे का? त्यापेक्षा तुमच्या दोघीतली एक कोणीतरी
विकृत समाजात संरक्षण तरी मिळेल. म्हणे संरक्षण मिळेल. हे बघ, खोटं बोलते ती. तुझ्या नवऱ्याला, आई-बाबांना, समाजाला कोणालाच नकोय तुझं ते रूप. अगं, नवराच नसेल तर तुझं कोण उरेल? मग काय लोणचं घालशील का त्या संरक्षणाचं? हे बघ, ऍडजस्ट करत जगणं हेच आयुष्य आहे. कोणाकोणासोबत भांडणार आहेस? परत एकदा दमछाक होईल. त्यापेक्षा जसं सुरू आहे तसं सुरू राहू दे. सगळे जातात त्या वाटेने जा. जगण्याचे नवे मार्ग शोधायला जाशील तर रक्तबंबाळ होशील ना. तुम्ही दोघीही बरोबर आहात. मग चूक कोण? मरणार कोण? सांगा ना, कोण मरणार? नाही, तुम्हाला मारून प्रश्न संपणार नाही. त्यापेक्षा मी मलाच संपवते. मला जगायचं नाहीये. मी खूप गोंधळले. प्रत्येक गोष्टीतलं हे कन्फ्युजन मला असह्य होतंय. माझं डोकं फुटेल आता. कोणतीच गोष्ट धड जमत नाहीये मला. मला ना चांगली मुलगी होता आलं, ना चांगली बायको होता आलं, ना स्वतःची स्वप्न पूर्ण करता आली. फक्त धडपडते. आणि त्या डोक्यात सतत या दोघी आणि त्यातून होणारा गोंधळ. त्यापेक्षा मी संपवून टाकते स्वतःला. स्वतःला संपवून तुझा देह सुटेल. प्रश्न कसे सुटतील? संपवायचाच असेल तर मनातल्या अस्वस्थतेला संपव. तू म्हणजे निर्मिती, सृजन आहेस. निसर्गाचं हे चक्र सुरू राहण्यासाठी तुला जगायला हवं. या प्रवासात तुला कधी स्वाभिमानासाठी लढावं लागेल, कधी नात्यांसाठी लढावं लागेल, कधी संसारासाठी लढावं लागेल, तर कधी स्वतःच्या हक्कांसाठी. कधी इतरांना आधार द्यावा लागेल, तर कधी स्वतःचा आधार बनावा लागेल. तुझी ही दोन मनं डोक्यात गोंधळ निर्माण करणारच. पण तुला नेहमी योग्य त्याचंच बोट पकडावं लागेल. बऱ्याचदा अनेक प्रश्नांना एक असं उत्तर नसतं. तेव्हा अनुभवावा प्रत्येक फिरत राहणाऱ्या उत्तराचा नाद आणि त्याच्याच लयीत गुणगुणत राहावी आयुष्याची कविता. आणि एकदा का ही लय तुला सापडली ना, मग बघ आयुष्याचं कसं गाणं होतंय. अरे, बऱ्याचदा तू मला हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केलास, पण मला कधी कळलंच नाही. तुझी काळजी, तुझी फरफड, तुझा संसार सावरण्यासाठी असंख्य गोष्टीचा त्याग करणं हे मला कधी दिसलंच नाही. पण जेव्हा मनाला प्रश्न पडला की आपण जगतोय कशासाठी, तेव्हा उभी तर आली.